रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार जे थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन घोडेगाव या ठिकाणी आपला फॉर्म त्या ठिकाणी दाखल करणार आहेत असे देवदत्तजी निकम व्यासपीठावरती विराजमान असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ बापू शेवाळे, त्याचप्रमाणे दामोअण्णा घोडे, जांभूळकर साहेब, शेखरराव पाचुनकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रभाकर बांगर, शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे मित्र सन्माननीय सुरेश भोर, मनसर गावचे माजी सरपंच आणि आंबेगाव तालुका शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय दत्ताभाऊ गांजाळे, नितीन शेठ भालेराव, त्याचप्रमाणे आता माफ करा कारण आता एवढी मंडळी सगळी स्टेजवरती आहेत, सर्वांचीच नावं घेतलं तर थोड्या वेळाने मला माझं भाषण संपून खाली बसावं लागणार आहे. आज खरोखर आनंद होतोय मित्रांनो. 1990 सालापासून समोरचे जे उमेदवार आहेत, अध्यक्ष एक मिनिट या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संतोषराव मेंढे आपल्या सर्व सहकाऱ्यांसहित. सविंदणे गावचे सन्माननीय संतोषराव मेंढे यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. विनंती राहील आपण व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी रांजणगाव नगरीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भैया शिंदे, राजू थोरात, लोणी, सागर गायकवाड लोणी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसहित उपस्थित, मनापासून स्वागत. राहुल दादा गावडे आणि मित्र परिवार उपस्थित आहेत, आपलं सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर राहुल दादा गवारे आपल्या कार्यकर्त्यांचं उपस्थित स्वागत. सरपंच तुषारजी नवले कारेगाव आपल्या सगळ्या सहकार्यांचं आलात. सरपंच तुषारजी नवले आणि मित्र परिवार उपस्थित स्वागत. शंकर भाऊ नवले सरपंच उद्योजक आपण आलात कारेगाव, त्याचप्रमाणे सविने सर्व 42 गावामधून आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दिलीप शेठ वाळूंज आपले स्वागत. काय झालंय सगळा ताप हा नवीन आहे, एकट्यालाच बघावं लागत. धन्यवाद, समजून घ्या. खंडाळे, गणेगाव खालसा, रांजणगाव, बुरुंजवाडी, पिंपळे खालसा समस्त ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत, सगळ्यांचं स्वागत. या संपूर्ण ग्राउंडची जी कॅपॅसिटी आहे ती जवळपास 20 ते 25 हजार लोक या ठिकाणी बसण्याची आहे. या मी तुम्हाला का सांगतो की आम्ही 1990 सालापासून समोरच्या उमेदवाराबरोबर त्या ठिकाणी काम करत आलेलो आहोत. 2019ला देखील याच ठिकाणी आपण फॉर्म भरण्याची सभा त्या ठिकाणी घेतली होती. देवदत्तजी निकम यांनीच ते सर्व नियोजन केलं होतं आणि जवळपास 15 ते 20 हजार लोकांची सभा ही 2019 साली त्या ठिकाणी झाली होती. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, आज खरं तर हा प्रचंड जनसमुदाय जर पाहिला तर देवदत्तजी निकम हे आजच विजयी झालेले आहेत. मी आज तुम्हाला सांगतो, खरं तर समोरचे उमेदवार आपले मंत्री आहेत. महाराष्ट्राचं एक महत्वाचं खातं सहकार खातं ते सांभाळतात. खरं वास्तविक त्यांनी फॉर्म भरून दुसऱ्या तालुक्यांमध्ये खरं वास्तविक प्रचाराला जायला पाहिजे, परंतु आपण पाहिलं तर त्यांचा कार्यक्रम जर पाहिला तर आज ढाकाळे, उद्या नेरगुडसर, परवा शिरदाळे, मग गावडेवाडी, असाच प्रवास जो आहे हा 30-35 वर्ष जवळपास चाललेला आहे. बाजूच्या देखील तालुक्यामध्ये मग खेड असेल किंवा जुन्नर असेल या तालुक्यात देखील समोरच्या उमेदवाराच्या प्रचाराला ते देखील अद्यापपर्यंत गेलेले नाही.
आज मी त्या ठिकाणी तुम्हाला नम्रपणाने सांगतो की देवदत्त निकम यांनी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं ठरवलं तेव्हापासून मी त्यांचं काम पाहतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, त्यांच्यावरती जी जी जबाबदारी टाकली एक अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज करून त्यांनी त्या ठिकाणी एक विश्वास आपल्या सर्व शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आता ज्या ठिकाणी उल्लेख झाला की कारखान्याच्या वार्षिक मीटिंग मध्ये देवदत्त निकम यांना बोलून दिलं नाही. काय सांगणार होते देवदत्त निकम? त्या ठिकाणी काय सांगणार होते? कारखान्याने 3200 रुपयाचा रेट काढलेला आहे मित्रांनो. शेतकरी वर्ग सर्व इथे या ठिकाणी बसलेला आहे. त्याच्यामध्ये 39 गावातले देखील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना अजून त्यांचं सभासदत्वाचे पैसे घेऊन देखील सभासदत्व दिलेलं नाही. काय सांगणार होते त्या दिवशी? 3200 रुपयाचा रेट हा खरं वास्तविक कारखान्याच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी जाहीर करायचा असतो. यांनी तो रेट पहिला जाहीर करून टाकला आणि नंतर वार्षिक मीटिंग त्या दिवशी घेतली. देवदत्त निकम हे वरती जात होते. कशासाठी जात होते? की त्यांना आम्ही आदल्या दिवशी बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की 3200 रुपयांनी जो रेट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण अजून 163 रुपये 135 रुपये रेट हा जास्तीचा देऊ शकतोय. आणि उद्या मी त्या ठिकाणी मीटिंगला जाणार आणि हा सर्व शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी मी मांडणार आहे. मी दुसरं बाकीचं काही बोलणार नाही. त्या दिवशी जर समजा देवदत्त निकम यांना बोलून दिलं असतं ठीक आहे ना, तुम्ही त्यांच्या नंतर बोलणार होते. जर काय समजा ते वेडवाकडं बोलले असते तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांचं उत्तर देखील द्यायचं होतं. परंतु थोडी शांतता राहा. ओ शांत राहा ना, थोडं पुढे या, पुढे या. आज खरोखर फार गर्दी झालेली आहे. सर्व उपस्थितांना मी या ठिकाणी मनापासून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आपली फार मोठी गैरसोय झालेली आहे. त्यांना बोलून का दिलं नाही? त्याच्यानंतर कारखान्याचे चेअरमन, हो जरा शांतता 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 घ्या ना. हा एवढाच मुद्दा, एकच मुद्दा सांगतो, बंद करतो. कारखान्याचे चेअरमन काय म्हटले की आम्ही कारखान्याचं बॅलन्स शीट हे राजू शेट्टी साहेबांकडे दिले, जिथं प्रभाकर बांगर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष इथं बसलेले आहेत. आणि राजू शेट्टींनी जर समजा तिकडून त्या बॅलन्स शीट प्रमाणे आम्हाला जर कळवलं की एवढा एवढा रेट तुम्हाला कारखान्याला द्यायला काही हरकत नाही, तर आम्ही तेवढा रेट हा सभासदांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाढून देऊ. 7-8 दिवस राजू शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. आणि मित्रांनो, आपण सर्वांनी फेसबुकला पाहिलंय, युट्यूबला पाहिलेलं आहे का राजू शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. देवदत्त निकम तरी 163 रुपये म्हटले होते. राजू शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितले की 263 रुपये हा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला रेट द्यायला परवडणार आहे. मग आता मला एक सांगा, राजू शेट्टी साहेबांनी जर सांगितलेलं आहे तर तुम्ही 263 रुपये रेट हा शेतकऱ्यांना दिला पाहिजे का नको? गळीत किती झालेलं आहे? 11 लाख टनाचं गळीत झालेलं आहे. आपण राजू शेट्टी साहेबांचा रेट बाजूला ठेवू, त्या ठिकाणी देवदत्त साहेबांचा रेट बाजूला ठेवू, 200-250 रुपयात पकडू. जर 11 लाख त्या ठिकाणी टन गाळप झालेलं आहे तर 25 ते 28 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ही कारखान्याकडे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पडून आहे. आपण ती कधी देणार हे त्या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने त्यांनी सांगितलं पाहिजे. परंतु काही तो विषय घेत नाहीत. सकाळीच माय लेग बाय सगळे निघात्यात. मग अवसरीला जा, गावडेवाडीला जा, सकाळपासून त्यांचा कार्यक्रम चालू असतो. आणि मित्रांनो,
एक शेवटचाच मुद्दा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. 1990 सालापासून मी त्यांच्या बरोबर आहे. DK वगैरे सर्व पत्रकार मित्र आमचे सर्व बसलेले आहेत. मी त्यांना कुठल्याही निवडणुकीमध्ये एवढं घाबरलेलं पाहिलेलं नव्हतं. ते आता एवढं घाबरलेत का हेच मला काही कळत नाही. परंतु तुम्हाला एक मी प्रामाणिकपणाने सांगतो की ज्या वेळेला घाबरतो कधी माणूस, आपण एखादी चूक जर केली असेल तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी आपण घाबरतो. आणि यांनी सर्वात मोठी जी चूक केलेली आहे ती आपलं दैवत शरदचंद्रजी पवार साहेब, जे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचं दैवत आहे, त्यांना सोडलेलं आहे, त्यांच्या बरोबर गद्दारी केलेली आहे. त्यामुळं खरं वास्तविक हे घाबरलेले आहे. लोकसभेला आपण पाहिलेलं आहे, लोकसभेला आपण मंचरमध्ये सभा घेतली, पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी आला होता. 40-50 हजार लोकांची त्या ठिकाणी सभा झाली. आणि आपण या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना एक चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. जवळपास 1,40,000 मताच्या मताधिक्याने त्यांना निवडून दिलं. त्या सभेने दाखवून दिलं होतं आपल्याला की अमोल कोल्हेंचा विजय हा ठरलेला आहे. तसं मी तुम्हाला आजच सांगतो की ही सर्व जी सभा आहे, हा प्रचंड समुदाय जो आहे त्याने आजच हा विजय डिक्लेअर केलेला आहे की देवदत्त निकम हे प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत. मी या ठिकाणी एवढंच सांगतो आणि वेळेअभावी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. एक मिनिट.